हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत चवडीची भाजी, जिलाच तांदूळजा भाजी पण म्हणतात. आणि ही बघा, इथे ही भाजी मी निवडून घेतली आहे आणि जास्त काड्या नाही घेतल्या मी. याच्यामध्ये ज्या कोवड्या काड्या असतील त्याच घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने मस्त कोवडी अशी ही भाजी आपण निवडून घेतलेली आहे. हिला आता आपल्याला स्वच्छ धुवून बाजूला ठेवायची आहे. आणि तव्यावरती मी आता इथे तेल टाकणार आहे. तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि ठेचलेला लसूण टाकायचा भरपूर. आणि मस्तपैकी तो आपल्याला गोल्डन रंगावरती परतून घ्यायचा आहे. लसूण जेवढा जास्त राहील तेवढं या भाजीला चव छान येते. आणि एक मोठा कांदा आपण इथे कट करून टाकलेला आहे बारीक. आणि हा पण आता आपल्याला मस्त लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. लसूण आणि कांदा तेलामध्ये चांगला परतला गेला की मग भाजीला चवही चांगली येत असते. आणि ही भाजी लोखंडाच्या तव्यावर केली त्यामुळे आणखी चवदार लागत असते. त्यामुळे लोखंडाच्या तव्यावरच करायची. आणि यामध्ये मी आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आणि हिरव्या मिरची टाकल्यामुळे भाजीला चव छान येते. तुम्ही याऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालेल. आणि मस्तपैकी हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर असं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. कांद्याचा आणि लसणाचा कलर चेंज झालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत धुवून घेतलेली भाजी. आणि ही भाजी आपण तव्यावर केली आहे त्यामुळे ही भाजी एकसाथ तव्यावर मावणार नाही. आणि ही भाजीची जुडी जी आहे ती मोठी होती त्यामुळे मी थोडी थोडी करून याच्यामध्ये ही भाजी टाकणार आहे. म्हणजे कसं आपण ती टाकल्यावर खूप मोठी दिसते, पण जेव्हा आपण तिला तेलामध्ये मिक्स करतो तेव्हा ती अशी सुकते, त्यामुळे ती कमी होते. आता दुसऱ्यांदा पण मी ही भाजी याच्यामध्ये टाकून घेतली. आणि हळूहळू करून मी ही मिक्स करून घेते, कारण तव्याच्या खाली सांडली नाही पाहिजे भाजी. हे बघा, आता भाजीचं प्रमाण किती कमी झालेलं आहे. भाजीला जसं जसं पाणी सुटतं तशी तशी ती कमी होते. आणि ही भाजी आपल्याला लो टू मीडियम हीटवरतीच बनवायची आहे, कारण मोठ्या गॅसवरती बनवली तर मग ती कच्ची राहील. आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. एकदम कमी प्रमाणात टाकायचा, कारण भाजीची जी मेन चव आहे ते तशीच राहिली पाहिजे. आणि मसाले टाकल्यावर हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी छान अशी मोकळी करून घ्यायची. आणि भाजीतलं पाणी जे आहे तुम्ही बघू शकता आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये आटलेलं आहे. आणि विशेष म्हणजे भाजीचा जो रंग आहे आपल्या तो तसाच आहे, छान हिरवागार. आणि वरून आता मी थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली. तुमच्याकडे जेवढी जास्त असेल कोथिंबीर तेवढी टाकायची, कारण कोथिंबीर टाकल्यामुळे पण ही भाजी छान लागते एकदम. आणि कोथिंबीर टाकून परत एकदा हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, जवळून पण बघू शकताय तुम्ही भाजीचा कलर किती हिरवागार आहे, छान जसाचा तसा कलर आहे एकदम. आणि साधारण 3 ते 4 मिनिट ही भाजी बनायला लागतात. तुम्ही बघू शकताय आता इथे भाजीमधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आणि भाजी बघा कशी मस्त आपली इथे तयार झालेली आहे. खायला पण तेवढीच छान आणि टेस्टी लागते. जेवढ्या साध्या पद्धतीने आपण भाजी बनवू तेवढी ती खायला टेस्टी आणि छान लागत असते. आणि अशा लोखंडी तव्यावर बनवलेली भाजी तर खूप छान लागते. जवळून पण तुम्ही भाजी बघू शकताय, मस्त हिरवागार रंग भाजीचा आपला आहे इथे. तशीच ही भाजी खायला पण चवदार लागणारच आहे. आणि ही भाजी तुम्ही पण नक्की बनवून बघा, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे पण मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि भाजी आता आपली इथे पूर्णपणे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण भाजीचं पाणी जे आहे ते आटलेलं आहे. मस्त अशी कोरडी ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आणि एकदम कमी वेळेत ही भाजी तयार होते. आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.